काय वाद कमी नव्हता। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत। मोठे निर्णय होऊ शकतात। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार अशी माहिती मिळते। मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे। कुठलाही दगाफटका किंवा फुटीचं राजकारण घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी ही आता ठाकरेंकडून घेतली जाते असंच चित्र या ठिकाणी दिसतंय। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील। त्याच्यामधला एक महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे। उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांसोबत संवाद साधणार आहेत। उहापोह सुद्धा केला जाईल। महाविकास आघाडीला जे अपयश मिळालेलं आहे त्याच्या मागच्या कारणांची पडताळणी सुद्धा केली जाईल। त्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। पक्षाचे गटनेते आणि प्रतोद या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत। महत्त्वाची बातमी, नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत। पक्षाचे गटनेते आणि प्रतोद या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे। पक्षांमध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार। पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधील असणार। ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवरती पार पडते। आजच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत आणि सर्व 20 आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि सर्व आमदारांकडून जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रावरती विशेष उल्लेख असणार आहे की पक्षप्रमुख आणि पक्षांचे जे नेते जे निर्णय घेतील असतील त्या निर्णयांना सर्व आमदार बांधील अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने लिहून घेण्यात येणार आहे। आणि याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 2021-22 मध्ये जे काही पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली होती त्याच्यानंतर ही खरं तर ठाकरे गटाच्या वतीने भूमिका घेतली जाते। त्याच पद्धतीने दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय तो म्हणजे गटनेता आणि प्रतोद कोणाला नेमायचं याविषयीचं देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि या 2 पदांसाठी जे आहे ते 3 नावं विशेष चर्चेत आहेत। त्यामध्ये आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या 3 महत्त्वाच्या नेत्यांची जे आहे ते नावं चर्चेत आहेत। त्याच्यामुळे नक्की आजच्या बैठकीमध्ये कोणाला प्रतोद पद आणि गटनेता पद कोणाला दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु ज्या पद्धतीने शिंदे गट आणि ठाकरे गट हे 2 गट ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये पडले होते त्यानंतर सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून जे आहे ते आता ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र जे आहे ते सर्व या आमदारांकडून लिहून घेतलं जाणार आहे। वृषाली, नक्कीच ठाकरेंकडून आता पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली जाते। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।